त्या विकसित धानोरी परिसरामध्ये सर्वात प्रथम घर हे आमचं होतं. कारण आपण लांबून जरी पाहिलं तरी ते घर तुम्हाला दिसायचं. असे कोणते प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत की जे अद्याप सुटलेले नाहीत? त्या ठिकाणी रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. आज देखील टँकरने पाणी पुरवठा होतो. धानोरी प्रभाग हा 1 नंबरचा आहे, जिथून पुण्याची सुरुवात होती आणि तोच प्रभागात विकास नाही झाला आतापर्यंत, ही शोकांतिका आहे. मला धानोरीमध्ये इतकी रस्त्यांची दुरावस्था दिसतीये की म्हणजे अक्षरशः कीव येते लोकांची. आपल्या आधीचे नगरसेवक जे होते त्यांनी कुठलाही विकास तिथं केलेला नाहीये. महिलांना रात्री 8 नंतर बाहेर पडणं इतकं अवघड आहे की म्हणजे रस्त्यावर कधी कधी लाईट सुद्धा नसतात. त्या प्रभागात देखील बाहेरचे उमेदवार इतर पक्षाने आयात केलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक कोणी नाहीये. तर मतदार असा म्हणतो की बाबा या राजकीय पक्षाने जो आमच्या वाड्यात राहत नाहीये, जो आमच्या प्रभागातला नाहीये, ज्याला आम्ही ओळखत नाहीये, ज्यांचं नाव देखील कधी ऐकलं नाही, असे उमेदवार का आयात केले? त्या नाराजीमुळं ते यंदाच्या वर्षी सर्वांनी पण केलेलं आहे की आम्ही धनुष्यबाणाला देऊ जे आमच्या इथले स्थानिक उमेदवार आहेत. आणि स्थानिक उमेदवार देऊ कारण आम्हाला आमची जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, तो आम्ही त्यांच्याकडे जाऊन सोडवू शकतो. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही असं वेगळं काय करणार आहे?